इराण आणि इस्रायल यांच्या युद्धात अमेरिकेने सहभाग घेतल्यापासून परिस्थिती जरा बिघडल्याचं दिसून आलं. अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यावर इराण शांत बसेल असं अमेरिकेला वाटलं होतं, पण इराणने प्रत्युत्तर देत अबुधाबी, दुबई या देशांवर सुद्धा हल्ला चढवला. जर या युद्धाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर तिसरं महायुद्ध होईल का? आणि झालंच तर भारतासह जगाचं काय होईल? महायुद्धाचे जगावर काय परिणाम होतील? पहिला परिणाम, जागतिक महासत्ता युद्धात उतरेल. जर अमेरिका इराण विरुद्ध थेट लढली तर इराणला पाठिंबा देणारे रशिया आणि चीन हे दोन्ही देश अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या युद्धात उतरू शकतात. जर असं झालं तर हे युद्ध फक्त या तीन देशांपुरतच मर्यादित राहणार नाही, तर पूर्ण जगभर पसरू शकतं. दुसरा परिणाम, आज जवळपास प्रत्येक देशाकडे हजारो न्यूक्लिअर वेपन्स आहेत. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर अणुबॉम्बचा वापर होण्याची भीती नाकारता येत नाही. फक्त एक अणुबॉम्ब संपूर्ण शहराला उद्ध्वस्त करू शकतो. तिसरा परिणाम, युद्धात वापरलेल्या अणुबॉम्बमुळे पृथ्वीचं हवामान बदलू शकतं. न्यूक्लिअर विंटर सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे सूर्यप्रकाश कमी होणे, शेती आणि पिके उद्ध्वस्त होऊन दुष्काळ पसरू शकतो, रोगराई वाढू शकते. चौथा परिणाम, आर्थिक संकट. मध्य पूर्वेकडील देश म्हणजे जगाच्या तेलाची खाण आहे. जर युद्धामुळे तेल उत्पादन कमी झालं किंवा तेलाचा व्यापार बंद किंवा कमी झाला तर पेट्रोल, डिझेल यांचे भाव वाढतील. भारतातही महागाई वाढेल, शेअर मार्केट कोसळू शकतं, बेरोजगारी वाढू शकते, त्यामुळे गुन्हेगारी सुद्धा अजून वाढू शकते. पाचवा परिणाम, सायबर क्राईम. युद्धामुळे बँका, इंटरनेट सर्व्हर, वीज प्रकल्प इत्यादींवर सायबर हल्ला होऊ शकतो. भारत सध्या तरी थेट युद्धात उतरलेला नसला तरी युद्धाचे परिणाम भारतावरही होतीलच. तेलाचे भाव वाढतील, परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर अडचणी येऊ शकतात, आयात निर्यात थांबली तर अर्थव्यवस्थेवर ताण येईल. सध्याची परिस्थिती बघता खरंच तिसरं महायुद्ध होऊ शकतं का? पण महायुद्ध म्हणजे सर्वनाश हे जगातल्या सगळ्याच देशांना माहिती आहे, म्हणून सगळे देश शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.